युनियन. ओके, स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं व्हॉट इज मिनिंग ऑफ अ स्ट्रक्चर. स्ट्रक्चर हा काय हा एक युजर डिफाइंड डेटा टाइप. राइट, वी यूज स्ट्रक्चर फॉर क्रिएटिंग user defined data type. राइट, स्ट्रक्चर कशासाठी वापरतो आपण युजर डिफाइंड डेटा टाइप क्रिएट करण्यासाठी. मग आपल्याला अशी काही गरज पडली की युजर डिफाइंड डेटा टाइप क्रिएट करावा लागला कारण आपल्याला हेट्रोजिनियस इन्फॉर्मेशन सेव्ह करायची होती. काय करायची होती? हेट्रोजिनियस. आपल्याला हेट्रोजिनियस इन्फॉर्मेशनची इंटरॅक्ट करायचं होतं. राईट, इंटरॅक्ट करायचं होतं म्हणजे काय? सपोज मला स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची. क्लिअर होत आहे? अशा प्रकारे स्टुडंटची इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये SID आहे, एस नेम आहे, राईट, त्याच्यानंतर SADDR आहे आणि फीज आहे. राईट, आपल्याला एवढ्या सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन काय करायची? स्टोअर करायची आणि त्यांच्यामध्ये लिंकिंग सुद्धा एस्टॅब्लिश करायची. SID कुठल्या प्रकारचा आहे? तर इंटिजर आहे. एस नेम कुठल्या प्रकारचा आहे? तर कॅरेक्टर ॲरे आहे. राईट, SADDR कुठल्या प्रकारचं आहे? तर कॅरेक्टर ॲरे आहे. फीज कुठल्या प्रकारची आहे? तर फ्लोट प्रकारची. क्लिअर होतं? या सगळ्या इन्फॉर्मेशनला म्हणजे इथं लिहिलंय मी सपोज अशा प्रकारे, बरोबर. तर या पूर्ण इन्फॉर्मेशनला मला एकाच व्हेरिएबलने रिप्रेझेंट करायचं. काय करायचंय? एकाच व्हेरिएबलने मला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण काय करतो? स्ट्रक्चर यूज करू. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, हॅलो. हा, आवाज येतोय का तुला? हा सर, येतोय. हा, स्क्रीन दिसते का? हा सर, दिसते. थोडा लाईट गेली त्याच्यामुळे असं झालं ते. ओके, तू तिकडून आहे ना बंद करू नको मात्र, कारण काय होईल सगळं ओढून जाईल आता मग ते. ओके, मी जेव्हा तुला सांगेल तेव्हाच तू काय कर, तिकडून बंद करा. ओके सर. चार्जिंग 13%. इथं फ्लॅश पण नाही. ओके, तर बघा आपल्याला रिक्वायरमेंट काय? रिक्वायरमेंट अशी की आपल्याला या प्रकारची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची, बरोबर आहे? राईट, तर त्यावेळेस आपण काय करतो? असं केलं कॉन्ट्रोल. ओके, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन कशी येते? इट इज अ हेट्रोजिनियस टाइप ऑफ इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये इंटिजर नंबर पण आहे, कॅरेक्टर ॲरे पण आहे, कॅरेक्टर ॲरे पण आहे आणि फ्लोट व्हॅल्यू. जेव्हा आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप कडे बघतो ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त होमोजेनियस इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवू शकतो. उदाहरणार्थ इंटिजर आहे त्याच्यामध्ये आपण 1 2 3 4 अप टू समथिंग इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकेल, पण त्याच्यामध्ये आपण कॅरेक्टर ॲरे इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवू शकतो का? नाही, कारण primitive data type has some limitation. Primitive data type has some limitation. पण primitive data type ला कुठल्या प्रकारचे लिमिटेशन्स आहेत? तर primitive data type मध्ये फक्त आणि फक्त होमोजिनियस इन्फॉर्मेशन स्टोअर होऊ शकते. होमोजिनियस इन्फॉर्मेशन, होमोजिनियस म्हणजे एकाच प्रकारची इन्फॉर्मेशन. पण आपलं तर रिक्वायरमेंट काय? तर अशा प्रकारचे हेट्रोजिनियस इन्फॉर्मेशन स्टोअर करायचे. मग सीनी आपल्याला स्ट्रक्चर हा एक युजर डिफाइंड डेटा टाइप प्रोव्हाइड केलाय
ज्याच्या हेल्पने आपण काय करू शकतो, तर असा एक व्हेरिएबल क्रिएट करू शकतो जो या 4 प्रकारचे इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट करू शकतो किंवा त्याच्यामध्ये लिंक्ड एस्टॅब्लिश करू शकतो. क्लिअर होतं? मग स्ट्रक्चर डिक्लेअर कसं करतो आपण? स्ट्रक्ट स्टुडंट हा इथं आपण पहिल्यांदा काय करतोय? डिफाईन करतोय डेटा टाइप. इंटिजर SID, त्याच्यानंतर कॅरेक्टर ॲरे नेम हॅव्हिंग 15 कॅरेक्टर लेंथ, त्याच्यानंतर कॅरेक्टर ॲरे ADDR ऍड्रेस हॅव्हिंग 15 कॅरेक्टर लेंथ आणि शेवटचा आहे फ्लोट फीज. जेव्हा आपण अशा प्रकारे आहे ना डेटा टाइप डिफाईन केलं, आपण काय केलंय? डेटा टाइप डिफाईन केलंय अशा प्रकारे. क्लिअर होतं? मग जेव्हा मी या डेटा टाइपचा एखादा व्हेरिएबल क्रिएट करेल तेव्हा तो काय करू शकतो? या सगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवू शकतो. उदाहरणार्थ मी असं लिहिलं इथं, स्ट्रक्ट स्टुडंट S1, बरोबर आहे का नाही? S1 जेव्हा मी क्रिएट करतो तेव्हा तो या 4ही प्रकारचे इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवू शकतो. क्लिअर होतं इथपर्यंत? मग स्ट्रक्चर अवेलेबल असताना युनियन आणण्याची काय गरज पडली? क्लिअर होतंय? स्ट्रक्चर अवेलेबल युनियन आणण्याची काय गरज पडली? मग युनियन अगोदर होतं का स्ट्रक्चर अगोदर होतं? हा कन्फ्युजनचा पार्ट निर्माण होतो. क्लिअर होतंय? की अगोदर युनियन होतं का अगोदर स्ट्रक्चर होतं? पण जेव्हा सी ने डिसाइड केलं होतं ना तेव्हा युनियन हा पार्ट पहिल्यांदा आणला होता. काय केलं होतं? युनियन हा पार्ट पहिल्यांदा होता जो युजर डिफाईन डेटा टाइप डिफाईन करण्यासाठी वापरला जायचा. मग स्ट्रक्चर आणि युनियन मध्ये असा काय फरक आहे? तर विचार करा, जेव्हा मी आहे ना इथे एक व्हेरिएबल क्रिएट करतोय तेव्हा या व्हेरिएबलची साईज आपण कसं काय कॅल्क्युलेट करू शकतो? तर जेवढे मेंबर व्हेरिएबल आहेत त्या प्रत्येकाला जेवढी मेमरी लागते त्यांची ऍडिशन इज नथिंग बट साईज ऑफ S1. क्लिअर होत आहे? म्हणजे जर आपण आहे ना 16 बिट कम्प्युटर जर कन्सिडर केलं तर SID ला किती साईज लागणार आहे? इंटिजर आहे म्हणजे त्याला किती साईज लागणार? 2 बाईट्स लागतील. कॅरेक्टरला 1 बाईट लागतात, आपण 15 साईज दिली म्हणजे त्याला किती बाईट्स लागतील? 15 बाईट्स लागतील. बरोबर? परत दुसऱ्या कॅरेक्टरला आपण 15 बाईट दिलेत म्हणजे त्याला किती मेमरी लागणार आहे? 15 बाईट्स. फ्लोटला किती लागणार आहे? 4 बाईट्स. म्हणजे यांची ऍडिशन किती येईल? तर 36. हा 36 बाईट्स. म्हणजे जर मी S1 ची साईज फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर मला ती काय मिळेल? 36 बाईट्स मिळेल. क्लिअर होतं इथपर्यंत? मग 36 बाईट्स आपण कसं कॅल्क्युलेट केलं? तर मेंबर व्हेरिएबल प्रेझेंट इन स्ट्रक्चर डेटा टाइप त्यांची ऍडिशन केली, त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल मेंबरसाठी जेवढी मेमरी लागते त्यांची ऍडिशन केली. दिस ऍडिशन इज नथिंग बट साईज ऑफ S1. क्लिअर होत आहे? राईट. पण युनियन मध्ये प्रॉब्लेम म्हणजे युनियन मध्ये एक बेनिफिट काय? तर पहिल्यांदा जेव्हा सी डिवाइड म्हणजे सी तयार झालं होतं ना तो काळ असा होता की त्यावेळेस मेमरीला खूप महत्व होतं किंवा मेमरी खूप महाग होते. म्हणजे सपोज तुम्ही आता तुला फ्लॉपी डिस्क वगैरे माहितीये का? फ्लॉपी कशी असते? राईट. तर ती कितीची असायची माहितीये का? तर ती 100 MB ची असायची किंवा 10 MB ची असायची. विचार कर. हा खूप छोटी साईज. पण जरी 100 MB ची असली ना तरी ती दिसेल एवढी मोठी दिसायची. समजतंय? मग एक IBM चा फोटो त्यांनी त्यावेळेस म्हणजे फोटो टाकलेला बघितलं होतं मी, की एक हार्ड डिस्क होती. जवळ-जवळ त्याची साईज काय होती? तर 100 का 200 GB होती आणि ते सगळे 4 लोकं ढकलत होते त्याला. हां, एवढी मोठी होती ती. म्हणजे ॲट दॅट मोमेंट मग विचार कर, की ज्यावेळेस सी तयार झालं होतं त्यावेळेस मेमरीला खूप महत्व होतं. मग सीने पण आपण विचार केला, की आहे ना, मेमरी जर एवढी एक्सपेन्सिव्ह आहे, तर आपण असा एखादा व्हेरिएबल तयार करू जो स्ट्रक्चर पेक्षा पण थोडंसं इफिशियंट असेल. क्लिअर होतं? म्हणजे काय? तर युनियन अल्सो क्रिएट युजर डिफाईन्ड डेटा. जेवढ्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज मी या स्ट्रक्चरच्या सांगितल्यात ना इथपर्यंत सगळ्या, त्या सगळ्याच्या सगळे याला अप्लाय होतात. म्हणजे युनियन सुद्धा काय करू शकतो? एक युजर डिफाईन्ड डेटा टाइप तयार करतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो? हेटेरोजेनियस एलिमेंट स्टोअर करून ठेवू शकतो. क्लिअर होतंय? राइट? प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये जे लिमिटेशन होते ते सुद्धा युनियनने रिकव्हर केले. युनियनचा एक व्हेरिएबल या पूर्ण हेटेरोजेनियस डेटा टाइपला किंवा हेटेरोजेनियस इन्फॉर्मेशनला रिप्रेझेंट करू शकतो. मग युनियन लिहिण्याची पद्धत काय? सेम, फक्त स्ट्रक्टच्या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला टाकायचं काय? युनियन. बाकी सेम. काहीच फरक नाही. म्हणजे मी इथं लिहिणार आहे युनियन
स्टुडंट इनटू ब्रॅकेट इथं लिहिलं मी इंटीजर SID कॅरेक्टर ॲरे एस नेम किंवा नेम लिहितो इथे नेम हॅव्हिंग साईज 15 कॅरेक्टर ॲरे दुसरा ऍड्रेस ADDR हॅव्हिंग साईज 15 कॅरेक्टर्स आणि शेवटी फ्लोट फीज राईट. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स दिसतोय का तुम्हाला? स्ट्रक्चर पण तसंच आहे आणि युनियन पण सेम टू सेम तसंच आहे. क्लिअर? युनियन आणि स्ट्रक्चर मध्ये काही एक डिफरन्स नाहीये. मग डिफरन्स काय नेमका? जर स्ट्रक्चर आहे तर युनियन कशासाठी आणि मग युनियन आहे तर स्ट्रक्चर कशासाठी? क्लिअर होत आहे? हा जो डिफरन्स आहे हा आता आपण समजून घेऊया. आता विचार करा, जेव्हा आहे ना आपण युनियनच्या बाबतीत विचार करतो ना तेव्हा तो मेमरी कन्झर्वेशन साठी वापरला जातो. मेमरी कन्झर्वेशन ऍट द मोमेंट वेन मेमरी इज सो एक्सपेन्सिव्ह. तर आता काही गरज आहे का त्याची? हा, आता काही गरज नाहीये, कारण आता आपण किती मेमरी जरी वापरली तरी त्याला ती एवढी एक्सपेन्सिव्ह नाही ऍज कम्पेअर टू ओल्ड एज मेमरी. आता आपण 1 टेराबाइट किंवा माझी जी हार्ड डिस्क आहे ती इव्हन दीड टेराबाइटची, तिची किंमत किती आहे? 4,000 रुपये. लक्षात येत आहे? पण पूर्वी तसं नव्हतं. आता ही 1.5 टेराबाइट म्हणजे कुठे गेली ती? तर हे मेमरी कन्झर्वेशन साठी वापरलं जातं. मग आता इथे विचार करा, याची साईज किती आली? 36. राईट, 36 बाईट्स ही त्याची साईज आहे. सेम प्रोसिजर इथं आपण करूया. 2, 15, 15, 4. राईट. पण युनियन मात्र काय करतं माहितीये का? युनियन एखाद्या व्हेरिएबलची साईज देताना या साईज मध्ये सगळ्यात मॅक्स साईज तुम्हाला काय दिसते? 15. तर युनियनच्या एका व्हेरिएबलची साईज फक्त 15 बाईट्स असते. क्लिअर होतंय का तुम्हाला? 15 बाईट्स म्हणजे विचार कर, 36 बाईट कुठं आणि 15 बाईट्स कुठे? ओके, 15 बाईट्स ही त्याची साईज आहे. म्हणजे मी जर असा एक व्हेरिएबल तयार केला, युनियन स्टुडंट S1, आणि त्याची जर साईज फाइंड आउट करण्याचा मी प्रयत्न केला विथ द हेल्प ऑफ साईज ऑफ ऑपरेटर, तर ती मला किती मिळेल? 15 बाईट्स मिळेल. क्लिअर होतं? राईट. हा पहिला पार्ट झाला की बाबा मेमरी कन्झर्वेशन साठी युनियन वापरलं जातं. मग स्ट्रक्चर आणि युनियन मधला डिफरन्स काय? दुसरा काय? तर युनियन व्हेरिएबल किंवा हा जो युनियनचा व्हेरिएबल आहे तो ऍट अ टाइम वन मेंबर व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो. व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो. क्लिअर होत आहे? राईट. इट ऍक्सेस ऍट अ टाइम वन व्हेरिएबल, वन मेंबर व्हेरिएबल ओनली. म्हणजे सपोज S1 डॉट मी SID लिहिला तर त्याचीच फक्त मी व्हॅल्यू देऊ शकतो. सपोज मी S1 डॉट नेम लिहिलं तर त्याचीच व्हॅल्यू, ऍड्रेस लिहिला त्याचीच व्हॅल्यू, फ्लोट लिहिला त्याचीच व्हॅल्यू. हा, म्हणजे तू या व्हेरिएबलनी ऍट अ टाइम म्हटलंय, ऍट अ टाइम तू फक्त एकाच मेंबर व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकतो. ऍक्सेस इन द सेन्स काय? तर आपण त्यांना व्हॅल्यू देऊ शकतो. राईट. वी प्रोव्हाइड व्हॅल्यू टू युनियन व्हेरिएबल किंवा थ्रू युनियन व्हेरिएबल टू मेंबर व्हेरिएबल वन्स ऍट अ टाइम ओनली. ओके. पण स्ट्रक्चरच्या बाबतीत असं आहे का? मी जर S1 हा व्हेरिएबल घेतला तर मी या चारही व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो ना ऍट अ टाइम. क्लिअर होतं का तुम्हाला? राईट. म्हणजे युनियनच्या बाबतीत काय? तर युनियन हे कशासाठी वापरलं जातं? मेमरी कन्झर्वेशन साठी वापरलं जातं. युनियन व्हेरिएबलची साईज ही त्या डेटा टाइप मेंबर व्हेरिएबलच्या मॅक्सिमम साईज एवढी असते. राईट. मेंबर व्हेरिएबल मध्ये ज्याची मॅक्सिमम साईज तीच S1 या व्हेरिएबलची साईज असते. हा, फक्त 15 आहे. मागापासून ते सांगतो मी. 15. याचे 36 बाईट आहे, याचे 15 बाईट्स आहे फक्त. हा, म्हणून तर म्हटलं ना त्यात सगळं स्टोअर होऊ शकत नाही. पण म्हणून तर तो सांगतोय की ऍट अ टाइम मी एकच मेंबर व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो. क्लिअर होतं? एक्झाम्पल घेतलं ना तर ते आणखीन क्लिअर होईल. युनियन आणि स्ट्रक्चर मधला डिफरन्स लक्षात आला? मग युनियन आणि स्ट्रक्चर दोन इक्वल लेवलचे. फक्त युनियन कशासाठी वापरलं जातं? मेमरी कन्झर्वेशन साठी. त्याच्यानंतर युनियनचा व्हेरिएबल आपण स्ट्रक्चरच्या व्हेरिएबल सारखाच डिक्लेअर करतो, पण साईज ऑफ युनियन व्हेरिएबल इज
मॅक्सिमम साईज ऑफ मेंबर व्हेरिएबल. मेंबर व्हेरिएबलच्या मॅक्सिमम साईज एवढी असते. आणि त्याच्यानंतर युनियन व्हेरिएबल जो आहे तो ऍट अ टाइम एकच मेंबर व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकतो. क्लिअर होतंय का? युनियन आणि स्ट्रक्चर मधला डिफरन्स लक्षात आला तुम्हाला, राईट? आणि युनियन आता कोणी वापरत नाही, कारण युनियनचा फक्त उपयोग त्या काळी होतो ज्यावेळेस मेमरी कन्झर्वेशन किंवा मेमरीचा युटिलायझेशन हे एक्सपेन्सिव्ह होतं खूप. पण आता काय मेमरीचं युटिलायझेशन एक्सपेन्सिव्ह नाहीये. आता मेमरी तुम्हाला कुठेही कशी अवेलेबल होते. क्लिअर होतंय का? एक्झाम्पल बघायचं का मग आता? राईट. टर्बोसी स्टार्ट केलं ना. फाईल न्यू F5 केलं. पहिल्यांदा साईज दाखवतो आणि नंतर मग आपण युनियनचे एक्झाम्पल बघूया. आपण हॅश इन्क्लूड stdio.h, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड conio.h, राईट. त्याच्यानंतर लिहिलं मी वर्ड मेन. वर्ड मेनच्या अगोदरच स्ट्रक्चर आणि युनियन दोन्ही व्हेरिएबलला तुम्ही काय करा, डिक्लेअर करून ठेवा. म्हणजे इथे लिहिलं मी स्ट्रक्ट स्टुडंट सेमिकोलन, आणि याच्या आतमध्ये लिहिलं मी इंट SID कॅरेक्टर अरे एस नेम किंवा नेम लिहू फक्त, हॅव्हिंग 15 साईज. त्याच्यानंतर कॅरेक्टर अरे ADDR हॅव्हिंग 15 साईज, आणि शेवटी फ्लोट फी. क्लिअर होतं? तसंच मी काय करतो, युनियन व्हेरिएबल डिक्लेअर करतो. युनियन स्टुडंट 1. ओके. याच्यामध्ये पण सेम व्हेरिएबल सेमिकोलन, इंट SID कॅरेक्टर नेम हॅव्हिंग साईज 15, त्याच्यानंतर कॅरेक्टर ADDR हॅव्हिंग साईज 15, आणि फ्लोट फीज. क्लिअर होत आहे? ओके. म्हणजे मी काय केलं, स्टुडंटचा एक डेटा टाईप डिफाईन केला, युनियन थ्रू सुद्धा एक स्टुडंटचा डेटा टाईप डिफाईन केला, राईट. आता मी काय करणार आहे, तर व्हेरिएबल क्रिएट करणार आहे दोघांचे. 1 2 3. ओके, दिसतंय? इथे आता मी काय करतो, स्ट्रक्ट स्टुडंट S1 लिहिलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर युनियन स्टुडंट 1 S2 लिहिलं. ओके. आता आपण फक्त साईज फाइंड आउट करण्यासाठी हा प्रोग्राम करतोय. एक मिनिट, माऊस मूव कर. इथं लिहिलं मी CLR SCR. ओके. आणि इथं लिहिलं मी printf size of S1 is equal to %d, comma size of S1. ओके. त्याच्यानंतर printf कनेक्शन size of S1 इथं लिहिलं मी printf into bracket /n size of S2 is equal to किती वाजले होता, %d, comma size of S2. ओके. त्याच्यानंतर गेट सीज लिहिला. अजून 15 मिनिट क्लास आहे. ओके. तेच आहे 36 आणि 50. एक्झाम्पल सेव्ह करून ठेवतो.
म्हणजे हे तुम्हाला उपयोगाला येईल. UN1 लिहितो, UN1. ओके. आता आपल्याला काय करायचंय, तर हेच सेम एक्झाम्पल बघायचंय इकडे. फाईल दुसरी घेतो मी, इथं कंटेंट कॉपी करतो युनियनचं. एडिट कॉपी फाईल न्यू F5 हॅश इन्क्लूड stdio.h त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड conio.h बरोबर आहे. आणि इथं मी काय करतो, त्याला पेस्ट करतो. युनियनचा मी एक डेटा टाइप क्रिएट करून ठेवलेला आहे. आता मी काय करतो, इथे वर्ड मेन आणि युनियनचा एक व्हेरिएबल क्रिएट करतो मेन मध्ये. इथं लिहिलं मी युनियन स्टुडंट S1 लिहितो मी. ओके, बाकीचा पार्ट तो 1 काढून टाकतो, इथे एकच येईल. S1 लिहिला मी. आता म्हणजे मी काय केलं, व्हेरिएबल डिक्लेअर केला, CLR SCR. आता मला त्यांना व्हॅल्यू द्यायची, म्हणून मी काय केलं, S1 डॉट SID मी डायरेक्टली असाइन करू शकतो. सपोज 100 लिहिलं, राईट. S1 डॉट नेम आहे. आता मी इथं काय वापरतो, strcpy वापरतो, कॉपी, स्ट्रिंग कॉपी. त्याच्यासाठी आपल्याला ऍड करावे लागेल इथे स्ट्रिंग डॉट h फाईल हॅश इन्क्लूड स्ट्रिंग डॉट h फाईल मी ऍड केली. strcpy इथे आपल्याकडे डेस्टिनेशन काय, तर S1 डॉट नेम हे डेस्टिनेशन आहे. आणि सोर्स काय, म्हणजे मला काय कॉपी करायचंय, तर मी इथे लिहिलं वेदांत. क्लिअर होत आहे. त्याच्यानंतर ऍड्रेस आहे, परत मी लिहिलं strcpy कॉपी केलं. डेस्टिनेशन काय, S1 डॉट addr कॉपी, आणि त्याच्यात मी ऍड काय करणार आहे, डाऊन. क्लिअर होत आहे, राईट. आणि शेवटी फीज आहे, S1 डॉट फीज इज इक्वल टू 5000 मी अशा पद्धतीने ऍड केलं. ओके, क्लिअर होत आहे. आता मला काय करायचं, स्टुडंटची इन्फॉर्मेशन प्रिंट करायची. मी इथे लिहिलं प्रिंट /n स्टुडंट इन्फॉर्मेशन. हे जर आठवत नसेल ना, तर आपण स्ट्रक्चर मध्ये हे एक्झाम्पल बघितलेलं आहे, राईट. मला वाटतं मी लेक्चर अपलोड पण केलं असेल ह्याच्यावरती, व्हिडिओ लेक्चर. प्रिंट इथे लिहिलं मी /n स्टुडंट ID इज इक्वल टू %d कॉमा S1 डॉट SID. ओके, कॉपी करतो याला मी, एडिट कॉपी, त्याच्यानंतर पेस्ट SID SNAME SADDR आणि शेवटी फीज. ओके, लिहिलं मी नेम इज इक्वल टू %s आणि इथं लिहिलं नेम. ओके, त्याच्यानंतर काय, ऍड्रेस ADDR, त्याच्यानंतर परत %s लिहिलं S डॉट ADDR, बरोबर आहे. त्याच्यानंतर S डॉट फीज आणि इथं लिहिलं मी %point F लिहिलं, म्हणजे .2 पण नकोय, पॉईंट नंतर आपल्याला काहीच नकोय, त्याच्यामुळे .f लिहिलं, राईट. आणि याच्यानंतर इथं मी गेट ch केलं. क्लिअर होतं. आता आपल्याला माहिती आहे युनियन मध्ये साईज किती युनियनची, तर 15 बाइट्स. आणि युनियन ऍट अ टाइम एकच व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो, मेंबर व्हेरिएबल. पण मी इथं काय केलंय, सगळ्या व्हेरिएबल ऍक्सेस केले आणि व्हॅल्यू देऊन टाकले, बरोबर आहे. आता प्रिंट करताना आपल्याला आउटपुट दिसेल, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की युनियन कशा प्रकारे वर्क करतं. तेच आहे, फक्त व्हॅल्यू कुठली ऍक्युरेट दाखवली त्यांनी, 5000 दाखवली. क्लिअर होत आहे. म्हणजे काय की युनियन शेवटचा व्हेरिएबल आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू त्यांनी स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवली. पण बाकीच्या कुठल्याच व्हेरिएबलची त्यांनी व्हॅल्यू दाखवली का व्यवस्थित? जेव्हा तू इथे S1 डॉट SID करते ना, तो काहीतरी गार्बेज व्हॅल्यू दाखवत आपल्याला, आपण स्टोअर केलेली व्हॅल्यू दाखवत नाही. म्हणजे काय की युनियन हा ऍट अ टाइम एकच व्हेरिएबल ऍक्सेस करतो. पण आपल्याला काय करायचंय, आपली रिक्वायरमेंट सॅटिस्फाईड करायची, आपल्याला स्टुडंटची इन्फॉर्मेशन प्रॉपरली दाखवायचं. तर आपण काय करायचं, तर यातलं फक्त थोडेसे चेंजेस करायचे. काय चेंजेस केलेत बघितलं मी. सपोज मी याला कट करतो इथून, मी जेव्हा SID ला व्हॅल्यू असाइन करतो ना, त्याच्यानंतर डायरेक्ट पेस्ट करून टाकायचं. लक्षात आलं का, बरोबर. आता आपल्याला माहिती SID ची व्हॅल्यू इथं असाइन केली तो प्रिंट करू शकतो. त्याच्यानंतर सेम केस आपण याला पण करून टाकायचं, SNAME ला पण. इथून मी कट केलं, राईट. कुठं मी SNAME ला व्हॅल्यू असाइन केली की त्याच्यात खाली प्रिंट लिहून टाकायचं.
समजतं राईट. SADDR पण तसंच आहे, याला पण मी कट केलं. इथून फक्त SADDR जेव्हा व्हॅल्यू असाइन केली तेव्हाच त्याला तिथं प्रिंट करून टाकलं. म्हणजे काय होतंय की प्रिंट का करतो आपण, कारण त्याच्यानंतर ती व्हॅल्यू राहत नाही ना. समजलंय का? राहते का ती व्हॅल्यू? नाही राहते. म्हणून आपण काय केलं की त्याच्यानंतर डायरेक्टली प्रिंट केलं. आता बघ, आपण बरोबर प्रोसिजर केली. आता दिसतंय समजला. म्हणजे जो युनियन व्हेरिएबल आहे तो काय करतो, ऍट अ टाइम एकच व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो आणि त्याची जी मेमरी असते ती मॅक्सिमम मेमरी असते ऑफ अ मेंबर व्हेरिएबल. युनियन लक्षात आले का सगळ्यांचं? हा, UN2 राईट. आता टाइप डेफचं एक्झाम्पल इथंच सांगतो. टाइप डेफ तसं सोपं आहे समजायला, काही एवढं अवघड नाही. टाइप डेफ काय करतं माहितीये का, तुम्हाला अलाइज नेम प्रोव्हाइड करतं. काय करतं? अलाइज नेम. म्हणजे उदाहरणार्थ सपोज अलाइज नेम म्हणजे टोपण नाव. सपोज इथं लिहिलं मी हॅश इन्क्लूड stdio.h आणि इथं लिहिलं मी हॅश इन्क्लूड conio.h. क्लिअर आहे. आणि इथं लिहिलं मी वर्ड मेन. आता आपल्याला टाइप डेफ तयार करायचं. टाइप डेफ काय करतं, तर अलाइज नेम. आता मला काय करायचं, मला इंटिजर हे नाव आवडत नाही, मला काय पाहिजे, माझं नाव पाहिजे. टाइप डेफ इथं लिहिलं कुठल्या डेटा टाईपच्या ऐवजी, तर इंटिजरच्या ऐवजी मला वेदांत पाहिजे. क्लिअर होतंय. आता इथून पुढे जेव्हा जेव्हा तू इंटिजर वापरशील ना, त्याच्याऐवजी तुला काय वापरायचं, वेदांत वापरायचं. म्हणजे मी इथे लिहिलं वेदांत A इज इक्वल टू 10. क्लिअर होतं. CLR SCR लिहिलं मी इथे आणि इथे लिहिलं मी प्रिंट एफ A इज इक्वल टू %D, म्हणजे इंटिजरच आहे तो. ओके. आणि इथे लिहिलं गेट CH. Alt F9 केलं, सक्सेसफुली कंपाईल झालं. कंट्रोल F9 दाखव. ओके. टाइप डेफ काय करतं, तुम्हाला अलाइज नेम म्हणजे टोपण नाव द्यायला मदत करतं. आता विचार कर, याचं एक्झाम्पल आणखीन एक काय. सपोज आपण एक स्ट्रक्ट स्टुडंट लिहितोय. स्ट्रक्ट स्टुडंट, बरोबर आहे. हा एक मी डेटा टाइप तयार केला. सपोज याच्यामध्ये मी काय केलं, इंटिजर SID घेतला आणि कॅरेक्टर अरे SNAME घेतला. बरोबर, दोनच व्हेरिएबल घेतले मी मेंबर. पण जेव्हा आपण आहे ना या स्ट्रक्ट स्टुडंटचा व्हेरिएबल क्रिएट करतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, पूर्ण लिहावं लागतं ना. बरोबर आहे काय? असं लिहावं लागतं, स्ट्रक्ट स्टुडंट, बरोबर, स्टुडंट S1, बरोबर, असं पूर्ण लिहावं लागतं. पण आपल्याला काय करायचं, मला एवढं पूर्ण लिहायचं नाही, मला एकच वर्ड मध्ये डेटा टाइप डिफाईन करायचं. तर काय करायचं, तर या स्ट्रक्टच्या समोर टाइप डेफ लिहायचं. बरोबर आहे. आणि खाली त्या व्हेरिएबलचं नाव किंवा अलाइजचं नाव लिहायचं. मी इथे लिहिलं स्टुडंट. हे काय झालं, अलाइज नेम झालं. आता मी जेव्हा व्हेरिएबल क्रिएट करणार आहे तेव्हा मी फक्त काय करणार आहे, स्टुडंट S1 लिहितो. समजलं का? राईट. आता मी काय करतो, त्या सगळ्यांना व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन, S1.SID इज इक्वल टू 100. त्याच्यानंतर strcpy कॉपी करतो, S1.SNAME, राईट, व्हॅल्यू कुठली देतो इथे, वेदांत. क्लिअर होत आहे. राईट. string.h आपल्याला यूज करावं लागेल कारण आपण strcpy वापरलोय. हॅश इन्क्लूड string.h. क्लिअर. राईट. आता मला काय करायची, इन्फॉर्मेशन प्रिंट करायचं, म्हणून मी दिलेलं प्रिंट एफ स्टुडंट डिटेल्स. ओके. /n इथं लिहिलं मी प्रिंट एफ स्टुडंट ID इज इक्वल टू %D आणि या ठिकाणी व्हॅल्यू काय येणार, S1.SID. बरोबर आहे. सेम केस कॉपी केलं मी इथे, पेस्ट. आता याच्यानंतर मला काय दाखवायचं, स्टुडंट नेम इज इक्वल टू %S आणि इथे लिहिलं मी SNAME. लक्षात आलं तुझ्या? Alt F9 केलं, एरर काय दाखवलं, प्रिंट एफ तिथे S झालं. ओके. Alt F9 कंट्रोल F दाखवलं का नाही तरी इन्फॉर्मेशन.
क्लिअर होत आहे? म्हणजे अलाइज नेम आपण कशासाठी वापरतो, तर सॉरी टाइप डेफ आपण कशासाठी वापरतो, तर टोपन नाव देण्यासाठी, अलाइज नेम देण्यासाठी. जर अशा प्रकारे, कारण इथं बघ आपल्याला किती एकच अक्षरात, आता एकच डेटा टाइप लिहिलं ना एकाच अक्षरात, जसं नॉर्मल डेटा टाइप आपण मेन्शन करतो तसंच. समजलं का तुला? हा, टाइप डेफ अशा प्रकारे वापरलं जातं. हे पण एक्झाम्पल स्टोअर करतो. टाइप डेफ, टाइप डेफ ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतोय, टाइप डेफ 2 करावं लागेल. किती वेळ अजून? टाइप डेफ 2 हा 5 मिनिटं. ओके चलो ठीक आहे. इनम पण ओरकून टाकूया. इनम आपल्याला माहिती आहे, तोच फक्त इथं मी यूज करणार आहे. त्याला मी पहिल्यांदा सेव्ह करतो इनम नावाने. इनम, ओके इनम ऑलरेडी एक्झिस्ट आहे, तर इनम 2 करूया. इनम 2 बरोबर आहे. इथं लिहिलं मी हॅश इन्क्लूड stdio डॉट एच, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड conio डॉट एच, बरोबर आहे. त्याच्यानंतर इनमला डिक्लेअर केलं इनम मंथ्स, राईट. याच्या आतमध्ये आणि इथं सेमीकोलन दिलं. आता इथे विचार करा, नेहमी कॉन्स्टंट आहे हे सगळे, कसे आहेत? कॉन्स्टंट आहे, बरोबर. त्याच्यानंतर मार्च, त्याच्यानंतर एप्रिल, एपीआर आणि मे, बरोबर. याच्यानंतर तुम्हाला सेमीकोलन द्यायची पण गरज नाहीये, राईट. आपण काय केलं, डिफाईन कॉन्स्टंट ग्रुप ऑफ कॉन्स्टंट डिफाईन केलं. आपण काय केलं, डिफाईन ग्रुप ऑफ कॉन्स्टंट, डिफाईन ग्रुप ऑफ कॉन्स्टंट, बरोबर आहे. आता कॉन्स्टंट यूज करायचे तर आपण इथे यूज करताना तू डायरेक्टली यूज करू शकतो. म्हणजे सपोज मला इथे आहे ना, इथे यूज करायचंय डायरेक्टली यांना, म्हणून मी इथे अगोदर CLR SCR केलं. ओके, इथे लिहिलं मी प्रिंट एफ जॅन इज इक्वल टू, सपोज असं लिहिलं जॅन इज इक्वल टू %d, बरोबर आहे. कारण ह्या सगळे इंटिजर व्हॅल्यू रिप्रेझेंट करतं. कॉमा लिहिलं मी जॅन, डायरेक्टली मी कॉन्स्टंटला ऍक्सेस केलं इथे, दिसतंय. असं डायरेक्टली सुद्धा ऍक्सेस करता येतं, काही एक प्रॉब्लेम नाही, राईट. याला कॉपी करतो मी आणि पेस्ट करत जातो. पेस्ट फेब, मार्च, एप्रिल आणि मे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं आलो, इथं लिहिलं मी गेट CH आणि इथं आपण नेम संपवला. इथं लिहितो मी फेब, राईट. इथं लिहिलं मार्च, इथं लिहिलं APR एप्रिल आणि मे, बरोबर आहे. तर आपण तसंच लिहिलं आपण मे APR, त्याच्यानंतर मार्च, त्याच्यानंतर फेब्रुवारी, बरोबर आहे. Alt F9 केलं, कंट्रोल F9. हे एका खाली एक घेऊ आपण, म्हणजे लक्षात येईल. /n /n दिसतंय बघ. जानेवारी 0, फेब्रुवारी 1, मार्च 2, 3 अशा पद्धतीने आलो. राईट. आपण कुठेतरी व्हॅल्यू दिली का जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलला, बरोबर. पण मला काय करायचंय की मला 0 नकोय, जानेवारी मंथ मला 0 नकोय, मला 1 पासून पाहिजे, राईट. 1 2 3 4 5 आलं का नाही, बरोबर आहे. सपोज मला आहे ना जानेवारी फेब्रुवारी पर्यंत बरोबर आहे, पण मार्चची व्हॅल्यू मला वेगळी द्यायची, मग मी त्याला 30 दिलं, तर तिथून पुढे ते काउंटिंग स्टार्ट होतं 30, 31, 32. क्लिअर होतंय का तुला? म्हणजे ऑटो काउंटेड आहे. इनम मध्ये जेव्हा तू एखादा कॉन्स्टंट क्रिएट करते ना, ते डायरेक्टली अशा प्रकारे कॉन्स्टंट लिहायचे कॅपिटल लेटर मध्ये. तुला जर एखादी व्हॅल्यू असाइन करायची असेल तर तू त्याला व्हॅल्यू असाइन करू शकते. नेक्स्ट व्हॅल्यू ते ऑटोमॅटिकली काय होतात, इन्क्रीमेंट होतात, राईट. तुला इथं सेमीकोलन द्यायची गरज नाहीये. क्लिअर. ज्या व्हॅल्यू तू असाइन करशील त्या व्हॅल्यू तुला इथं रिफ्लेक्ट होताना दिसतील. आणि या कॉन्स्टंटला ऍक्सेस करण्यासाठी तुला इनम मंथ डॉट वगैरे काही लिहायची गरज नाही. समजलं, तू डायरेक्टली ऍक्सेस करू शकते त्यांना इथे. क्लिअर झालं तुला, राईट. इनम लक्षात आलं का तुमच्या? ओके, राईट. अजून किती वेळ आपल्याकडे? 11:12. अजून एक 4 मिनिटं हवल का?
म्हणजे मग आपण कमांड लाईन पण संपवून टाकूया. ओके श्वेता, हॅलो, आवाज येतोय? येतोय सर. हा, मग कमांड लाईन पण संपवून टाकायचं का मग? हा चालतंय का सर. उद्या घ्यायचं? नाही चालेल सर का? घ्या. नाही ओके नाही ओके. घ्या सर म्हणलं. हा चालतं घेऊया आपण. आता कमांड लाईन म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? कमांड लाईन काय असतं? सपोज पहिल्यांदा मी कमांड लाईन हे सगळे एक्झाम्पल अपलोड करतो आणि मग कमांड लाईन शिकवतो. परत विसरून जातात. हे C100 1000 इथं लिहिलं मी. आज आपण इथं पण आहे डायनेमिक मेमरी अलोकेशन. आज आपण काय काय बघतो? युनियन, त्याच्यानंतर टाइप डेफ, त्याच्यानंतर इनम आणि कमांड लाईन नंतर बघतो. मग त्याचे एक्झाम्पल नंतर अपलोड. तर इथं आलो, ब्राउज सी, टर्बो C3, डेट वाइज सॉर्टेड 1 2 3 4 5 6. कमांड लाईनचे एक एक्झाम्पल पण आहे त्याच्यात, रिअल ऑफ केलेलं ऑलरेडी. हे सगळे एक्झाम्पल अपलोड करतो. राईट, आता आपण काय करूया, व्हरायटीज बंद करतो. कमांड लाईन म्हणजे पहिल्यांदा समजून घ्या. कमांड लाईन आता तुम्हाला बऱ्याचपैकी माहिती आहे, जावा मध्ये पण आपण बघितलेलं आहे. दिस इज कॉल्ड एज अ कमांड लाईन वेअर कमांड्स आर एंटर्ड. आता याला कमांड लाईन का म्हटलं जातं? कारण आपल्याला कुठलीही गोष्ट करताना इथे कमांड्स यूज करावे लागतात. क्लिअर होतं? म्हणजे सपोज मला आता एखाद्या डिरेक्टरीमध्ये जायचं तर आपण काय करतो, सीडी डेस्कटॉप असं लिहितो. तेव्हा मी कुठेतरी त्या डिरेक्टरीमध्ये जातोय. मला सपोज त्याच्यातलं काही कंटेंट बघायचं तर मला dir ही कमांड लिहावी लागते. राईट? म्हणजे कमांड लाईन आर्ग्युमेंट आपण का म्हणतो याला, तर आपण याच्याशी इंटरॅक्ट होत असताना वी यूज सम कमांड. बरोबर आहे. त्याच्याशी आपल्याला इंटरॅक्ट होता येते का? माऊसने मी इंटरॅक्ट होऊ शकतो का? डेस्कटॉप वरती डबल क्लिक केलं तर ओपन झालंय का ते काय तसं? राईट? म्हणजे कमांड प्रॉम्प्ट वरती जेव्हा तुम्ही असं तेव्हा त्याला इंटरॅक्ट होत असताना तुम्हाला कमांड्स द्याव्या लागतात. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ कमांड लाईन किंवा कमांड प्रॉम्प्ट. पण हे काय आहे माहितीये का? डिस्क ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करतं. मायक्रोसॉफ्टने पहिली जी ऑपरेटिंग सिस्टम तयार केली होती ती डिस्क ऑपरेटिंग सिस्टम होती, डॉस. बरोबर आहे. आणि हे डॉसचं व्हर्जन आहे. ओके, आता कमांड लाईन म्हणजे काय? जेव्हा तुम्ही आहे ना आपला प्रोग्राम रन करतोय, ऍट दॅट मोमेंट आपण जे काही आर्ग्युमेंट पास करतोय, सपोज मी इथे स्पेस देऊन आर्ग्युमेंट पास करतो, जसं आपण जावाला आर्ग्युमेंट पास करतो ना, जावा टेस्ट. राईट? हे टेस्ट काय झालं तर त्याचं आर्ग्युमेंट आहे. पण जावा टेस्ट नंतर जे आर्ग्युमेंट आपण पास करतोय त्यांना काय म्हटलं जातं? कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हटलं जातं. क्लिअर होत आहे? जावा सी मध्ये काय केलं जातं माहितीये का, की या कमांड लाईन आर्ग्युमेंटला काउंट करण्यासाठी argc नावाचं एक व्हेरिएबल आहे. काय? argc. राईट? आणि या कमांड लाईन वरती, आता मला सांगा, हे कमांड लाईन वरती मी भलेही 10 जरी पुट केलं असलं ना तरी इट विल बी कन्सिडर ऍज अ स्ट्रिंग. क्लिअर होतं? म्हणजे 10 हे 10 नाहीये तर हे स्ट्रिंग आहे. डबल कोटेशन मध्ये 10 लिहिल्यासारखं, डबल कोटेशन मध्ये 20 लिहिल्यासारखं, डबल कोटेशन मध्ये 30 लिहिल्यासारखे. म्हणजे हा काय झाला, एक पूर्ण ऍरे झाला ना, स्ट्रिंगचा ऍरे. मग स्ट्रिंगचा ऍरे रिप्रेझेंट करण्यासाठी आर्ग्युमेंट व्हेक्टर नावाचा प्रकार आहे. क्लिअर होतं? म्हणजे जेव्हा आपण इथे बघा, इथे आहे ना, जेव्हा मी इथे फाईल न्यू सी आणि सीपी ओपन करतो तेव्हा हे दाखवलं जातं. क्लिअर होतं? argc म्हणजे काय? तर आर्ग्युमेंट काउंट आहे. मी आर्ग्युमेंट म्हणजे एक्झिक्यूट करत असताना जे आर्ग्युमेंट पास करतो त्यांना काय म्हटलं जातं, ते किती पास केलेत त्याचा काउंट ह्या argc मध्ये स्टोअर होतो. आणि प्रत्येक जे व्हॅल्यू आपण पास करतोय ते आर्ग व्हेक्टर, म्हणजे हा कसा ऍरे आहे ना, दिसतोय का नाही, तर त्या व्हेक्टर ऍरे या व्हेक्टर मध्ये सगळ्या व्हॅल्यू स्टोअर होत असतात. राईट? प्रत्येक इंडेक्स पोझिशन नुसार आपण ते ऍक्सेस करू शकतो. क्लिअर होतं? इथपर्यंत क्लिअर झालं का? आता आपण काय करू, एक प्रोग्राम करूया आणि मग तुम्हाला ते कमांड लाईन लक्षात येते. ओके, जावाचे कमांड लाईन आपले झालेत का? ओके, त्या सेम टू सेम त्याच्यासारखंच आहे. फक्त इथं आपल्याला काय करावं लागतं, argc आणि argv
मॅन्युअली घ्यावं लागतं जेव्हा तुम्ही कमांड प्रॉम्प्ट वरती किंवा कमांड लाईन वरती वर्क करताय. बाकी वेळेस लिहायची गरज नाही. पण ज्यामध्ये आपल्याला कंपल्सरी तिथे स्ट्रिंग अरे आर्क्स लिहावंच लागतं. क्लिअर होतं? राईट. इथं आता मी आलो, इथे लिहिलं मी हॅश इन्क्लूड stdio.h, त्याच्यानंतर इथे लिहिलं हॅश इन्क्लूड conio.h, राईट. त्याच्यानंतर इथे लिहिलं मी void main लिहिलं तरी तुम्हाला इथं आर्ग्युमेंट पास करावं लागते. argc काय आर्ग्युमेंट काउंटर आहे. आणि दुसरं काय तर कॅरेक्टर ऍरे argv ऍरे. लक्षात येत आहे? राईट. हे दोन पॅरामीटर आपल्याला जेव्हा तुम्ही कमांड लाईन वरती काम करता सी थ्रू तेव्हा तुम्हाला द्यावेच लागतात. क्लिअर होत आहे? आता आपल्याला काय करायचं, युजरनी जे काही कमांड लाईन वरती टाकले ना ते आपल्याला फक्त प्रिंट करायचं, बाकी काय करायचं नाही. क्लिअर. इथं क्लिअर स्क्रीनची गरज नाही कारण हे डायरेक्टली कमांड वरती दिसतं. म्हणून मी इथे लिहिलं प्रिंट एफ. इथं आपण काय करू, फॉर लूप घेऊया. त्याच्या अगोदर इंटीजर आय व्हेरिएबल डिक्लेअर करूया आणि फॉर लूप घेऊया. फॉर आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन argc आर्ग्युमेंट काउंटर. ओके. आणि आय प्लस प्लस. क्लिअर होतं? राईट. आणि इथं लिहिलं मी प्रिंट एफ आर्ग्युमेंट 1 किंवा आर्ग्युमेंट आय इज इक्वल टू %s. कारण तर कसं आहे, कॅरेक्टर ऍरे आणि प्रत्येक त्या कॅरेक्टर ऍरे मध्ये एक स्ट्रिंग बसलेली आहे, म्हणजे स्ट्रिंग पुट झालेली आहे त्याच्यामध्ये. ओके. त्यामुळे आपण काय करतो तिथं %s लिहितो आणि त्या %s ठिकाणी व्हॅल्यू कुठली पाहिजे तर argv-च्या ith व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. समजतंय? ओके. आणि याच्यानंतर गेट ch लिहायची पण गरज नाही कारण ऑटोमॅटिकली आपण काय होणार आहे ते कमांड प्रॉम्प्ट वरती दिसणार आहे. Alt F9 केलं मी. आता आपल्याला माहिती आहे 2 फेजेस आहेत. बरोबर. कंपाईल केलं तर ऑब्जेक्ट फाईल क्रिएट होते, पण आपल्याला exe फाईल पाहिजे एक्झिक्यूट करण्यासाठी. त्याच्यामुळे एकदा एक्झिक्यूट करून टाकायचं. एक्झिक्युशन झालेलं आहे. मग जायचं कुठे, फाईल मध्ये जायचं, डॉट शेल मध्ये जायचं. क्लिअर होत आहे? आपल्या फाईलचं नाव काय, पहिल्यांदा अगोदर याला काय करूया, सेव्ह करूया. F2 आलो, इथं मी सेव्ह केलं त्याला .c. इथं लिहिलं मी, त्याचं नाव लिहिलं command1.c. command1.c. Alt F9 केलं, कंट्रोल F9 केलं, exe फाईल क्रिएट झाली. आता मी इथे डॉट शेल वरती जातो. आपल्याला माहितीये की आपल्या exe फाईल कुठे स्टोअर होत असतात, तर इथे दिसतंय सोर्स command1.exe दिसतंय. म्हणजे आपली exe फाईल कुठे स्टोअर झाली तर सोर्स नावाच्या डिरेक्टरी मध्ये स्टोअर झालेली आहे. मग मला काय करावं लागेल, सोर्स मध्ये जावं लागेल का नाही. मग cd डॉट डॉट केलं कारण ती बिन एका लेवल आहे. इथं लिहिलं मी सोर्स. बरोबर आहे. सोर्स मध्ये आलो. आता मला इथं कुठली फाईल शोधायची तर command1.exe. ही फाईल शोधली म्हणजे आपला प्रोग्राम काय झाला, आता एक्झिक्युशनला स्टार्ट झाले. इथून पुढे मी स्पेस देऊन जे काय आर्ग्युमेंट पास करणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज कमांड लाईन आर्ग्युमेंट. म्हणजे मी इथे लिहिलं हॅलो वेलकम टू सी कमांड. दिसतंय? आता इथं बघ काय झालं माहितीये का, इथं आता तिथे स्लॅश नाही दिलं त्याच्यामुळे झालं तसं. इथं एक्झिट करूया आपण आणि याच्यानंतर स्लॅश एन देऊया कॅरेक्टर ऍरे रिप्रेझेंट करण्यासाठी. ओके. आपण एक बघितलं होतं, आठवतंय तुला, की सपोज मी जर आहे ना कॅरेक्टर ऍरे त्याच्या समोर जर argv नुसतं लिहिलं असतं ना तर त्याने काय केलं असतं, एनी लेंथ कुठल्याही लेंथची स्ट्रिंग ऍक्सेप्ट केली असते. पण आपण काय दिलंय की कॅरेक्टर स्टार म्हणजे कॅरेक्टर पॉइंटरच्या समोर एक ऍरे दिलाय. लक्षात येते का? म्हणजे या ऍरे मध्ये प्रत्येक जी स्ट्रिंग स्टोअर होणार आहे ती कुठल्याही लेंथची आहे. समजलं का तुला? हा. आता याच्यानंतर स्लॅश एन दिलं, Alt F9 केलं, कंट्रोल F9 केलं तर आपलं एक्झिक्युशन स्टार्ट झालेलं आहे. डॉट शेल वरती आलो मी, इथे CLS केलं, command1 असं लिहिलं आणि इथे लिहिलं मी हॅलो. आता आपल्याला माहितीये का की युजर स्ट्रिंग टाकणार ती काही फिक्स लेंथची आहे का, नाहीये. म्हणजे आपल्याला त्याची लेंथ माहिती नाही. मग जेव्हा आपल्याला लेंथ माहिती नसते तेव्हा आपण काय करतो, पॉइंटर युज करतो. ओके. हॅलो वेलकम टू सी कमांड. दिसतंय इथं आलं बघ. पण इथं आय का बरं आलं नुसतं, का झालं?
कारण इथे आपण या आय साठी व्हॅल्यूज दिली नाही, कॉमा इथे इथे आय देण्याऐवजी आपल्याला काय द्यायचं होतं, पर्सेंटेज डी, आणि इथं काय द्यायचं होतं, आय. म्हणजे पर्सेंटेज डी च्या ठिकाणी आय ची व्हॅल्यू रिप्लेस होईल, पर्सेंटेज एस च्या ठिकाणी आर्ग्युमेंट वेक्टर मधल्या प्रत्येक स्ट्रिंगची व्हॅल्यू रिप्लेस होईल. Alt F9, कंट्रोल F9, फाईल मध्ये आलो, डॉट शेल मध्ये गेलो, CLS केलं, कमांड 1 एक्झिक्यूट केला आणि इथे लिहिलं हॅलो वेलकम टू सी कमांड. दिसतंय आता आलं का? आर्ग्युमेंट 0 काय? आता इथं बघ, आर्ग्युमेंट 0 जावा मध्ये आर्ग्युमेंट 0 हे त्या कमांड पासून म्हणजे आर्ग्युमेंट पासून स्टार्ट होत होतं, पण सी मध्ये तसं होत नाही. सी काय करतं, तर सी प्रॉम्प्ट पासून किंवा सी ड्राईव्ह पासून .exe फाईल पर्यंत ऍज अ पहिलं आर्ग्युमेंट घेतं. लक्षात येतं? आर्ग्युमेंट 0 काय, तर सी पासून ते आपल्या फाईल पर्यंतच, आणि मग हॅलोला 1, वेलकमला 2, 2 ला 3, सी ला 4 आणि कमांडला 5 अशा प्रकारे त्याने आर्ग्युमेंट घेतले. लक्षात आलं का तुझ्या? हा एक्झाम्पल लक्षात येत आहे कशा प्रकारे एक्झिक्यूट होतं ते? राईट. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, की कमांड लाईन वरून 2 व्हॅल्यू घेऊया आणि त्यांचे ऍडिशन करूया. बरोबर? हा न्यू, आता याला कॉपी करतो इथून म्हणजे मला माझं काम जरा वाचेल. कुठे गेले ते, न्यू, इथे F5 केलं आणि इथे मी पेस्ट केलं, कंटेंट पेस्ट झालं. आता मला काय करायचं, युजर ज्या 2 व्हॅल्यू टाकणार आहे, आपल्याला माहिती युजर 2च व्हॅल्यू टाकणार, म्हणजे किती आर्ग्युमेंट असणार आहे, 2च आर्ग्युमेंट असणार. बरोबर? 1 आणि 2, 0 आर्ग्युमेंट त्या फाईलच्या नावासाठी रिझर्व. क्लिअर आहे? आता आपल्याला काय करायचंय, हा जो पार्ट आहे तो आपल्याला नको आहे, त्याला कट केलं मी इथून, कारण तो नको आहे. मला काय पाहिजे, तर आय पण नको आहे मला. इथं काय पाहिजे, सम नावाचं एक व्हेरिएबल पाहिजे, जो काय करणार, 2 व्हेरिएबलचं सम करणार, राईट. आणि कमांड आर्ग्युमेंट मधले ज्या व्हॅल्यू आहेत त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी मी val1 आणि val2 नावाचे 2 व्हेरिएबल घेतले. बरोबर? CLR SCR करण्याची गरज नाहीये ते. ओके. आता आपल्याला माहिती आहे की आर्ग्युमेंट वेक्टरचं 1th आर्ग्युमेंट आहे तो व्हॅल्यू 1 आहे आणि 2th आर्ग्युमेंट आहे तो व्हॅल्यू 2 आहे, पण ते कसे दोन्ही पण स्ट्रिंग आहेत. आपल्याला त्यांना कन्वर्ट कशामध्ये करायचंय, तर इंटीजर मध्ये कन्वर्ट करायचं. तर त्याच्यासाठी फंक्शन काय, a to i म्हणजे a म्हणजे स्ट्रिंग टू इंटीजर, i म्हणजे इंटीजर, आणि त्याच्या आतमध्ये आर्ग्युमेंट व्हेक्टर मधला 1th आर्ग्युमेंट पास करायचं. झालं, संपलं काम. ओके. व्हॅल्यू 2 ला मी परत कन्वर्ट केलं a to i इंटू ब्रॅकेट argv 2. लक्षात येत आहे? 0th आर्ग्युमेंट आपल्याला नको आहे. सपोज आता तुला फ्लोट कन्वर्ट करायचं असतं तर तू काय केलं असतं, या ठिकाणी f केलं असतं, a to f. ओके. आता विचार कर, हे a to i फंक्शनला क्लिक केलं, तो काय करतो, मॅक्रो दॅट कन्वर्ट स्ट्रिंग टू इंटीजर. पण तो कुठे प्रेझेंट आहे, तर stdlib.h मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्याला stdlib.h फाईल सुद्धा इन्क्लूड करावी लागेल, म्हणून मी इथे लिहिलं हॅश इन्क्लूड stdlib.h. क्लिअर होत आहे? हा, कन्व्हर्जन झालंय. बरोबर. आता मला जर फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं असतं ना, मी इथं काय केलं असतं, एफ केला असता, तो पण फंक्शन वर राईट क्लिक केलं, a to f कन्वर्ट स्ट्रिंग टू फ्लोटिंग पॉइंट. समजतंय? हा, लक्षात येतं सगळ्या गोष्टी? राईट. मी इथं काय केलं, आय. आता मी या दोघांचे ऍडिशन करू शकतो, म्हणून मी इथे लिहिलं printf/n ऍडिशन इज %d. ओके. आणि या %d च्या ठिकाणी मला सम ची व्हॅल्यू दाखवायची, म्हणून मी इथे लिहिलं सम इज इक्वल टू व्हॅल्यू 1 प्लस व्हॅल्यू 2. Alt F9 केलं, राईट, वॉर्निंग दाखवलं, argc इज नेव्हर यूज. ओके. दाखवूया आपण त्याला, तर किती आर्ग्युमेंट आहेत ते प्रिंट करून दाखव. इथे लिहिले printf arguments are %d आणि इथे लिहिलं argc. क्लिअर होतं? सक्सेसफुली कंपाईल केलं, एक्झिक्यूट पण केलं, फाईल मध्ये आलो, डॉट शेल मध्ये गेलो, राईट, CLS केलं. क्लिअर होतं? हा. आणि इथे मी नाव काय दिलं त्या एक्झाम्पलला, नाव दिलं नसेल, नावच नाही दिलं. F2 सेव्ह करा आता. ओके. सी ऍड लिहितो,
कमांड ऍड डॉट सी. हा सेव्ह केलं अल्ट F9 कंट्रोल F9 इथं आलो डॉट शेल CLS त्याच्यानंतर काय सी ऍड बरोबर. आणि इथं मी काय केलं 10 स्पेस 20 पास केलं. दिसत ऍडिशन इज 30. समजलं का एक्झाम्पल. आर्ग्युमेंट्स आर 3 कुठले कुठले आर्ग्युमेंट आहे सी पासून ते EXE पर्यंत 1 10 आणि 20 हे 2 आणि 3 लक्षात आलं. आणि ऍडिशन इज 30. म्हणजे कमांड लाईननी सुद्धा आपण बऱ्यापैकी अशा प्रकारे काम करू शकतो. संपलं. आजचा पाठ संपलाय आपला इथे. म्हणजे बऱ्यापैकी कव्हर केलं. उद्या आपण काय करूया तर उद्या उद्या आपण हे ऑटो एक्सटर्न स्टॅटिक आणि अजून एक व्हेरिएबल ते बघूया. हा आणि परवा दिवशी फाईल हँडलिंग संपून टाकूया. ओके. परवा दिवशी सीचं सिलेबस तुमचं संपून जाईल. तुम्ही सॅटर्डेला एक्झाम द्या मग. हा ओके. सॅटर्डेला आणखी एका बॅचची एक्झाम आहे त्यावेळेस तुम्ही पण द्या एक्झाम म्हणजे तुमचं सर्टिफिकेट तयार करून ठेवेल. ओके. लक्षात येतं तुमच्या. तर तुम्हाला एक्झामचा पॅटर्न 20 क्वेश्चन असणार आहेत. त्यातले 10 MCQ असतील. त्याच्यानंतर 5 फाइंडिंग आउटपुट असेल आणि 5 प्रोग्राम रायटिंगचे असतील. ओके. प्रोग्राम रायटिंग मध्ये मी तुम्हाला सांगेल कुठले कुठले प्रोग्राम येतील. मॅट्रिक्सच्या रिलेटेड एक प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर पॅलेंड्रॉमच्या रिलेटेड एक प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर पॅलेंड्रॉमच्या रिलेटेड एक प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर कशा रिलेटेड स्ट्रिंग रिलेटेड एक असणार आहे 3. त्याच्यानंतर पॉइंटरच्या रिलेटेड एक असणार आहे 4 आणि शेवटी फाईल हँडलिंगच्या रिलेटेड 5. असे 5 क्वेश्चन असेल तुम्हाला ते तिथं राईट करायचे लिहायचे. बघूया मी गुगल फॉर्म वरती पाठवून देईल नाही तर जसं जमेल तसं पाठवून देईल. जे इथं असतील फिजिकली त्यांना इथं देईल आणि जे म्हणजे श्वेता तिला मी गुगल फॉर्म पाठवून देईल. तिथून ती एक्झाम देऊ शकते. ओके. लेक्चर थांबवतो. श्वेता तुला काय प्रॉब्लेम तुला काय समजलं नाही असं काय आहे का? नाही.